पूर्ण नाव प्रकाश मनोहरराव खोडके. गाव आहे माझं बेलगाव. बेलगाव म्हणजे तहसील सेलू जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये साधारण 16 किलोमीटर अंतरावर वर्ध्यापासून गाव आहे सेलू. ही पंचायत समिती आणि तहसील प्लेस आहे. आणि तिथून ते साधारण 1-1.5 किलोमीटर आतमध्ये गाव आहे खेडेगाव. खेडेगाव म्हणजे फारच छोटं खेडेगाव आहे. आता मला वाटते काय 100 लोक वस्ती जनसंख्या असेल त्या गावची. ते साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे सेलूपासून, मेन रोडपासून. सगळं गाव खोडक्यांचंच आहे. गावामध्ये कसं आता ते जुनी एक रचना होती, त्या रचनेप्रमाणे सगळ्या कास्टचे लोक तिथे होते. म्हणजे त्या काळात खोडके हे त्या गावचे पाटील समजा, त्या पाटलांचं त्यांची मालगुजारी वगैरे होती. आणि तिथे खोडके फॅमिली ही मेन. आणि त्या खोडके फॅमिलीचा शेतीचा व्यवसाय होता. त्याच्या याने एक तिथून काय फॅमिली इन्कम व्हावा म्हणून सपोर्टसाठी तिथे शेतमजूर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे तिथे लोक जमा झाले. त्याच्यामुळं साधारण 70-80% पॉप्युलेशन ही खोडके काहीतरी. ॲक्च्युली हे 2-3 फॅमिलीज असतील खोडकेच्या मेन ब्रांचेस. आणि मग त्यांचे ते आता आज तर खूप जास्त आता खोडके तिथे कमी राहिले गावामध्ये. आणि मग बाकीचेच लोक तिथे आहेत, कारण खोडके हे एज्युकेशन आणि मग नोकरी इकडे तिकडे आपले बाहेर गेले. काही लोकांचं आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे शहरात राहायला पाहिजे, आरोग्यसेवा चांगली मिळावी हे ते, मुलांचं शिक्षण या दृष्टिकोनातून गावामध्ये घरं आहेत त्यांची, पण ते राहायला नाही आहे, ते बाहेर राहतात आता. तसं आहे ते. साधारण 80% लोक आहेत तिथे. तुमचे आईवडील काय करत होते? अच्छा, माझे वडील टीचर होते जिल्हा परिषदमध्ये. त्यावेळी ते जनपद होतं, त्यावेळी जिल्हा परिषद पण नव्हतं, जनपद होतं. ते जिल्हा परिषदमध्ये होते आणि त्यांची बदली होती इकडे तिकडे. आपली खेडेगावात होते तशी सगळी वर्धा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद. आणि मग ग्रॅज्युएटली ते काय हेडमास्टर वगैरे झाले. त्या काळात ना जुन्या जिल्हा परिषद शाळांमध्ये 7व्या वर्गापर्यंत शिक्षण मिळायचं. 7व्या वर्गापर्यंत. तर त्या शाळांमध्ये आम्ही बदलीत वडिलांसोबत सगळे इकडे तिकडे फिरायचो. वर्धा जिल्ह्यामध्येच 1-2-3 गावांमध्ये आम्ही गेलो. आई पण माझी लग्नाच्या आधी टीचर होती, पण लग्नानंतर मग टीचिंग ते सगळं सुटलं, कारण ते जिल्हा परिषदमध्ये वगैरे असेल. ते आता गाव जिल्हा बदलला आहे ते झालं. त्याच्यामुळे आई आहे शिक्षितच. त्यावेळेची का ते 7वा वर्ग असेल, 5वा-7वा वर्ग किंवा 4था वर्ग 5 माहीत नाही, विचारलं नाही कधी. पण ती आहे एज्युकेट. 7वा वर्ग असेल. तिला वाचता येतं, लिहिता येतं, सह्या करतात, आता सगळंच करतात. म्हणजे अशी शिक्षितच आहे तशी. आता वडील नाही आहेत आज, तर वडील गेले 2000 मला वाटते 9-10मध्येच 10 किंवा 11मध्ये गेले. आणि आई आहे म्हातारी. आता आई माझ्यासोबतच असते. तुम्ही भाऊ बहिणी किती आणि सगळे शिकलेले आहेत का? आम्ही 5 भावंड, म्हणजे बहीण भाऊ. तर मोठ्या 2 मुली आहेत, म्हणजे बहिणी आहेत माझ्या. आणि आम्ही लहान 3ऱ्यापासनं आम्ही मुलं. माझा नंबर 3rd आहे. आणि त्याच्यामुळं काय मोठी बहीण जशी करायची तशी दुसऱ्या बहिणी करायला लागलं. दुसरी बहिणीचं काय जसे करत असेल तसं आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. त्याच्यामुळं मोठी बहीणच जास्त शिक्षित निघाली. शिक्षणामध्ये आवड होती. आणि खरं म्हणजे वडीलच टीचर असल्यामुळं आणि फार डिसिप्लिन शिस्तबद्ध टीचर होते. त्या काळात पेन चालायचे नाही, टाकाने लिहायला लागायचं. पण मध्यंतरी मग काय झालं, ते पेन आलेत, इंक पेन पण अलाउड नव्हते त्यावेळी. हे फार स्ट्रिक्ट होते. आणि सगळ्यांच्या इंक पेन किंवा फाउंटन पेन गोळा केले आणि तोडून टाकले होते एकदा. त्या गावामधले सगळे कोणी पालक तक्रार करायला आला नाही, काही नाही. आणि त्यामुळं आम्हाला सगळं शिक्षणाचं वळण. तो मोठी बहीण शिकली, ती काय मग ती DED वगैरे करून टीचर म्हणून सुरू केलं. तिने MA केलं, MA हिस्ट्रीमध्ये वगैरे. आणि फायनली ती रिटायर झाली आता हेडमिस्ट्रेस म्हणून.
हायस्कूलची हेडमिस्ट्रेस म्हणून. दुसरी बहीण पण B.Ed वगैरे केलं, पण ती ॲक्च्युली पोस्टमध्ये लागली, डिपार्टमेंट पोस्ट ऑफ. मोठ्या बहिणीचे हजबंड पण टीचरच होते आणि दुसऱ्या बहिणीचे हजबंड जे आहे ते याच्यामध्ये रेव्हेन्यूमध्ये होते. तिसरा म्हणजे मी आपल्या टीचिंगमध्येच आलो. मी तर इंजिनिअरिंग केलं, काय लोन स्कॉलरशिप वगैरे घेऊन आपलं एज्युकेशनल लोन, बँकेचं लोन वगैरे घेऊन. कारण 5-5 भावंडांना टीचर जरी असेल ते शिकवणं कठीण होतं त्या काळात. आणि मग मध्ये ते काय ते हे लोन आलं, ते काय म्हणतात, जे आपलं अन्नधान्य कमी पिकायचं, दुष्काळ होता, तो मिलो आला. त्यावेळी कंट्रोलमधून काय ते धान्य घ्यायला लागतं. शेती जरी असली तरी शेतीमधनं फार कमी मिळत होती. तर एवढ्या मुलांचं शिक्षण करायचं म्हणजे कठीण होतं. मग ते लोन बिन घेतलं, आपलं बँकेचं लोन, असं करून आम्ही शिकलो. पण नंतर मग आता जिद्द होतीच. BE झाल्यानंतर मला जॉब मिळाला लगेच इंडस्ट्रीमध्ये. प्रीमियर ऑटोमोबाईल्सला होतो मी. पण मग मी नागपूरला आलो आईवडिलांच्या जवळ असावं. मग तिथे मला सुचलं की चला पोस्ट ग्रॅज्युएशन करावं. पोस्ट ग्रॅज्युएशन करता मग असं लक्षात आलं की आपण PhD पण करावी. अशा प्रकारे आम्ही ऑन अँड लर्नमध्ये नोकरी करायची, दुपारच्या वेळी क्लासेस, संध्याकाळच्या वेळी क्लासेस करायचं, तिकडे सुट्ट्या घेऊन मग तर परीक्षा द्यायच्या. मग आमच्याकडे पाहून आमचा तिसरा भाऊ जो आहे, सेकंड ब्रदर माझा, तो पण त्यांनी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये डिग्री, मग त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन M.Tech केलं, नंतर त्यांनी PhD केलं IIT खरगपूर. सगळे एकमेकांच्याकडून शिकायला लागले ना. नंतर तिसरा सगळ्यात शेवटचा जो लहान भाऊ होता तो पण MSc ॲग्रिकल्चर वगैरे केला. तो पण तो टीचिंगमध्ये सुरुवातीला होता. नंतर मग टीचिंग सोडून तो आपला प्रायव्हेट ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये तो जॉईन झाला. माझा लहान भाऊ पण डीन आहे आता परभणीला. तो पण, त्याची मिसेस पण टीचर आहे. माझी मिसेस पण टीचर होती. मॅरेज नंतर तिने पण टीचिंग सुरू केलं होतं. कारण काय, ते एकदाचा ट्रेंड सुरू झाला की त्याच्यामध्ये आवड निर्माण होते. टीचर्स लोकांना थोडंसं रिलॅक्स लाईफ असते आणि चांगलं समाजामध्ये पण चांगलं स्थान असते आणि घराकडे लक्ष देता येतं. बेसिकली टार्गेट्स असे फारसे नसतात. त्या काळात तर नव्हते, आज तर खूप टार्गेट्स असतात प्रत्येकाला. त्याच्यामुळं ते घरी वगैरे लक्ष देत जातं. मिसेस माझी पण जॉब सुरू केला. पण नंतर ते फार हेक्टिक व्हायला लागलं. मुलं बाळं जे होतात त्यांचं संगोपन करणे सगळं, तेव्हा मग तिने ते सोडलं. आणि माझा लहान भाऊ जो आहे त्याचं ते एक्सपायर झालं. त्याची मिसेस पण टीचर आहे. म्हणजे साधारण आमच्या घरामध्ये 70-80% लोक टीचर्स आहेत. असं आहे. तुमचं शिक्षण कुठल्या कॉलेजला झालं? माझं ग्रॅज्युएशन कराड इंजिनिअरिंग कॉलेज. त्यावेळी विदर्भातले मुलं जायची. आपल्या विदर्भात एकच कॉलेज होतं इंजिनिअरिंगचं. पॉप्युलेशन जास्त होती. पश्चिम महाराष्ट्रात 2 कॉलेजेस होते गव्हर्नमेंटची आणि पॉप्युलेशन त्यामुळे कमी होते. त्याच्यामुळं विदर्भातल्या लोकांचे दरवर्षी 100 मुलं विदर्भातले पश्चिम महाराष्ट्रामध्ये जायची आणि याच्यामधली जायची, मराठवाड्यातली जायची काही प्रमाणात. कारण मराठवाड्यामध्ये पण एकच कॉलेज होतं त्यावेळी. औरंगाबादला इंजिनिअरिंग कॉलेज होतं गव्हर्नमेंटचं. त्यावेळी प्रायव्हेट कॉलेज वगैरे नव्हतेच ना. 78ची गोष्ट आहे, 77, 77, 78. आणि मग इथून 100 मुलं तिकडे जायचे. ते मुलं ॲडमिशन घेतल्यानंतर 1 वर्ष सांगलीला जायचे, 1 वर्ष कराडला जायचे. मग त्याच्यानंतर तिथले जे परमनंट चांगले मुलं असायचे, एक्सेल करणारे, त्यांना ट्रान्सफर्स व्हायच्या. काही कोटा होता आमचा इन्स्ट्रुमेंटेशनचा, COEPला, असे वगैरे काही विद्यार्थी जायचे. आम्हाला कराड मिळालं त्यावेळी. मग आम्हाला काय, पहिल्यांदाच गेलो आम्ही कराडला एवढा प्रवास करून. आणि एकदा मिळाल्यानंतर काय ट्रान्सफर घ्यायची इकडे तिकडे. आम्ही कराडला BE केला. BE झाल्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशनची आम्ही VRCला, जे आता VNIT म्हणतो, नागपूरला पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. तिथले जे माझे गाईड होते तेच गाईड मला चांगले वाटायला लागले. पोस्ट ग्रॅज्युएशन PGला त्यांनाच म्हटलं मला PhD करायचं आहे, रजिस्ट्रेशन करू का? ते म्हणाले पहिले तू चांगला IITमध्ये वगैरे बघ. तुम्ही गेलो होतो इथे आपल्या रुरकीला गेलो होतो. रुरकीला माझा गाईड सगळं फायनल झालं. टॉपिक सबमिशन सिनॉप्सिस करायचं. त्यांना बँकॉकला जावं लागलं. त्याच्यामुळे ते म्हणाले दुसरे गाईड घ्या. तिथले दुसरे गाईड ज्यांनी रिकमेंड केले होते ते पण मला काही व्यवस्थित रुचलं नाही ते. त्याच्यामुळे परत आलो माझ्या नागपूरच्याच VNITच्या गाईडला म्हणून तुम्ही सर आता त्याला गाईड करा.
कारण जमत नाही म्हटलं तिकडे. त्याच्यामुळं माझं PG आणि PhD दोन्ही एज्युकेशन मी इथेच केलं VNITला. आणि मग मध्यंतरी एक MBA पण मी केलं, कारण MBAमध्ये मला मॅनेजमेंट फार आवड होती त्यावेळी. आणि त्यावेळी कुठल्याही कॉलेजला MBA असायचं, म्हणजे आर्ट्स कॉमर्स कॉलेजला पर्टिक्युलरली MBA कोर्सेस सुरू झाले होते. मग आमच्या इथेच MBA म्हणजे हे सगळं काय सर्व्हिस करताना सगळं एज्युकेशन घेतलं. MBA पण डिग्री मी गोल्ड मेडलिस्ट आहे MBAमध्ये. माझा फर्स्ट रँक आला होता आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये. अर्थात मी त्यावेळी टीचिंगही करायचं, त्यामुळे माझं टीचिंगचं हे असल्यामुळं थोडंसं परीक्षा देणं काही कठीण नव्हतं आम्हाला. परीक्षा कधी कठीण वाटलीच नाही, किंवा स्पेशल प्रिपरेशन करावं लागतं वगैरे वगैरे. माझं एज्युकेशन पूर्ण ते VNITला नंतरचं झालं आहे. आणि ग्रॅज्युएशन जे कराड इंजिनिअरिंग कॉलेज, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. तुमचा नंतरचा नोकरीचा प्रवास कसा आहे, आणि तुम्ही फार कडक शिक्षक म्हणून लोकप्रिय आहात, तर त्याची काय कारण आहेत? नोकरी म्हणजे मी प्रीमियर ऑटोमोबाईल्सला सुरुवात केली प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष नाही 6-1 महिने मुंबईला मला ते हेक्टिक वाटायला लागलं, तर मी नागपूरला आलो. मग नागपूरला त्यांची एक ॲन्सिलरी होती प्रीमियर ऑटोमोबाईल्सची. ॲन्सिलरी नागपूरची असल्यामुळे माझे थोडेसे परिचय झाले होते. मी त्यांना विचारलं की मी तुमच्याकडे येऊ. फार हॅपीली त्यांनी ॲक्सेप्ट केलं, सर तुम्ही नक्कीच या म्हणे आमच्याकडे. त्यावेळी आम्हाला काही 700 रुपये पगार मिळत होता, 700 रुपीज पर मंथ. ही गोष्ट 1982ची गोष्ट असेल. अर्थात ते सगळे नोकरी मला आमचा रिझल्ट लागायच्या आधीच मिळाल्या. आणि मग वर्ष 1.5 वर्ष मी तिथे जॉब केला. पण शेवटी आमचं डेस्टिनी एज्युकेशनच होतं, पण टीचिंगच करावं असं वाटलं. मग आमचं गाव वर्धा आहे, तर वर्ध्याला एक इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं 1984मध्ये. प्रायव्हेट कॉलेज सुरू झालं. तर पहिल्याच याच्यामध्ये मी अर्ज केला होता, आहे बा काहीतरी म्हणून, आणि माझं सिलेक्शन झालं. पण मी जॉईन नाही झालो. मला इंडस्ट्रीमध्ये फार हे व्हायचं, काय ते इन्क्रिमेंट वगैरे द्यायचे. एक 4 दिवस सुट्टीवर असलो मी, की त्यांना वाटायचं यांना पगार वाढून पाहिजे वाटतं, माझा पगार वाढून द्यायचे. त्यामुळे माझं टळलं जॉईन होणं. मी 84ला सिलेक्शन झालं असेल, मी 85ला जॉईन झालो मी तिथे त्या प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर म्हणून. साधारण 5 वर्षांनी असिस्टंट प्रोफेसर असायला पाहिजे, पण माझं सिलेक्शन 4.5 वर्षांनीच झालं. युनिव्हर्सिटी सिलेक्शन असिस्टंट प्रोफेसर म्हणजे नेक्स्ट प्रमोशन. त्यावेळी काहीतरी 700-1600 असं काहीतरी बेसिक होतं, ते 4था वेतन आयोग करायचं. आणि असिस्टंट प्रोफेसर पगार वाढला 1300 रुपये वगैरे वगैरे. माझं ज्या वर्षी लग्न झालं त्याच वर्षी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, आणि त्याच्याच पुढच्या वर्षी माझं प्रमोशन झालं. त्यामुळे लग्न काय म्हणू त्याला शुभ संकेत झाला, किंवा त्याचं एक हे मिळालं मला. तर मग प्रायव्हेट कॉलेजला मी असिस्टंट प्रोफेसर होतो. नंतर मग गव्हर्नमेंट, मग मला माझ्या एका मित्राला तिथे प्रोफेसर केलं, माझ्या कलिगला, आणि मला नाही केलं. मी त्यांना विचारलं मला का नाही प्रोफेसर करत भाऊ तुम्ही? ते म्हणाले करू 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 करत खूप लांबवलं. मग तेवढ्यात काही गव्हर्नमेंटच्या जाहिरात आली. म्हटलं सहज कोणतरी एक ॲप्लिकेशन आणून दिलं, मी आपलं ॲप्लिकेशन केलं. म्हटलं चला करून बघूया. माझं सिलेक्शन पण झालं. म्हणजे मी जेवढे MPSC अपियर झालो तेवढ्या सिलेक्शन, प्रत्येकच MPSCमध्ये सिलेक्शन झालं. तर माझं सिलेक्शन पण झालं. मग मी परत आमच्या मॅनेजमेंटकडे गेलो, म्हणजे तुम्हाला सिलेक्शन झालं नाही, मी जाणार आहे, तुम्हाला प्रोफेसर करत असाल थांबतो. त्यांनी काही ते प्रोफेसर केलं नाही. हो करू नाही म्हणत नव्हते, पण केलंही नाही. त्याच्यामुळे मला ते त्यावेळी असं वाटलं की नाही चला आपण गव्हर्नमेंटमध्येच जाऊया, तिथेच चांगली सर्व्हिस देऊ शकतो सोसायटीला, विद्यार्थी चांगले असतात, एन्जॉय होईल, करता येईल. म्हणून मग मी ते अमरावतीला माझं पहिलं पोस्टिंग होतं पॉलिटेक्निकला, हेड ऑफ द डिपार्टमेंट. नंतर सायमल्टली 3-4 महिन्यात माझं असिस्टंट प्रोफेसर म्हणून सिलेक्शन झालं इंजिनिअरिंग कॉलेजला. ही गोष्ट असेल मला वाटते की ते 96 सालची, 95-96. मग 98मध्ये मी प्रोफेसर झालं, तर मला कराडला पोस्टिंग मिळालं. मी हेड झालो तिथे, हेड ऑफ द डिपार्टमेंट. मग म्हणजे मी असिस्टंट प्रोफेसर नंतर 2-2.5 वर्षामध्ये प्रोफेसर झालो. यंगेस्ट प्रोफेसर होतो मी त्यावेळी. 98 म्हणजे माझं वय होतं 38. आणि मग प्रिन्सिपलचं आलं. प्रिन्सिपलचं माझं सिलेक्शन झालं. ॲक्च्युली माझी प्रिन्सिपलची पोस्ट रिझर्व होती, लेडीज रिझर्वेशन्स.
लेडीज रिझर्वेशनमध्ये काय असतं की जर समजा लेडीज सुटेबल लेडीज नाही मिळाल्या तर ते मेललाही घेतात. फिमेलचं जे रिझर्वेशन आहे ते मेल कॅन्डिडेटलाही घेतात. त्याच्यामुळे मी अप्लाय केला. लेडीज होते तिथे, पण बहुतांशी कमिटीला असं वाटलं ते काही सुटेबल नाही आहे. इलिजिबल होत्या पण सुटेबल नाही आहे. माझं सिलेक्शन झालं आणि मग मला पोस्टिंग मिळालं. पहिलं अमरावती 2003मध्ये, 43व्या वर्षी मी प्रिन्सिपल झालो. मग नंतर 2003 नंतर माझं काम इतकं चांगलं वाटलं गव्हर्नमेंटला की मला गव्हर्नमेंटनी डेप्युटेशन नेलं प्रोफेसर इथे डायरेक्टर म्हणून. डायरेक्टर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबईला होतं 3-3.5 वर्ष. आणि त्याच्यानंतर मग मी 2013मध्ये माझं परत ट्रान्सफर झाली कराडला. मग तिथे मी काहीतरी 13 आणि 17पर्यंत 4 वर्ष होतो. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये एक अपॉर्च्युनिटी मिळाली ॲडवायझर म्हणून डेप्युटेशनवर. सेंट्रल प्रोजेक्ट ॲडवायझर अशी पोस्ट होती. आणि प्रोजेक्ट होता वर्ल्ड बँकचा. वर्ल्ड बँक टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम, असा टेक्यूप म्हणून असा एक प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टवर माझं सिलेक्शन झालं. मला तिथे गेलो. मी 4.5 वर्षामध्ये प्रोजेक्ट कंप्लीट केलं. आणि नंतर मग पुन्हा परत आलो लास्ट 1 वर्षासाठी, कारण मी 62व्या वर्षी रिटायर व्हायला पाहिजे. पण मी म्हटलं चला आपल्या गावाच्या शेजारी वर्ध्याच्या जवळ पोस्टिंग घ्यावं म्हणून यवतमाळला आलो. यवतमाळला मी 1 वर्ष होतो. नंतर मला एक्सटेन्शन मिळालं. या सगळ्या प्रवासामध्ये काय आम्ही आमच्या वडिलांना खूप ऑब्झर्व केलेलं आहे. आमचे वडील शिक्षकी याच्यामध्ये होते, फारच स्ट्रिक्ट होते ते. म्हणजे त्यांचं काय बाकीच्यांना आम्हाला भीती वाटायची. ते आमच्या घरी आठवड्याचे यायचे, कारण ते काही दिवस आम्ही त्यांच्यासोबत होतो. नंतर आम्ही जरा हायर 9वी-10वीला शाळा नसायची ना तिथे, मग दुसरीकडे जायला राहायला लागायचं. आम्ही आमच्या गावी आलो, मुळगाव जे बेलगाव म्हणतो तिथे आम्ही राहून शिक्षण घ्यायचं. सेलू म्हणून तिथे चांगलं मोठ्या शाळा आहेत. मग वडील इकडे तिकडे फिरत राहायचे, म्हणजे ट्रान्सफर्स जशा झाल्या खेड्यापाड्यांमध्ये. ते आठवड्याची यायची. मग आठवड्याचे आले की झालं, आज वडील येणार आहे म्हणजे मग आपली तयारी सगळी असली पाहिजे ना. 8 दिवस काय केलं बाबा, सगळं सांगावं लागायचं. आई पण हिशोब द्यायचा प्रत्येक मुलांचा, प्रत्येकाने काय काय केलं चांगल्या. मी फार उन्हाळ मुलगा होतो तसा, खोड्या जास्त करायचो. माझ्यात कपलेट जास्त असायचे, त्याच्यामुळे ती भीती होती. वडील शिस्तबद्ध, मी तुम्हाला सांगितलं ना, ते टाक वापरत नव्हते म्हणून सगळ्यांचे पेन फोडून टाकले त्यांनी. कोणी पालकसुद्धा आले नाही. म्हणजे इतकं जीव ओतून ते मुलांच्या चांगला भाव विद्यार्थ्यांचं याच्याकडे लक्ष द्यायचे. तर ते संस्कार आमच्यावर पडत गेले नेहमी. घरात पण शिस्तीचं वातावरण आणि चांगले वाटायला लागलं की शिस्त हे माणसाला यश लवकर मिळते, चांगलं राहते, जीवन चांगलं राहते, जीवन शिस्तबद्ध राहते आणि दुसऱ्यांवर त्याचा इफेक्ट चांगला पॉझिटिव्ह पडतो. आणि दुसरे पण शिकायला लागले, तसंच शिस्तबद्ध राहायला लागले, शेवटी समाजाचं भलं होते. त्याच्यामुळे आम्ही फार शिस्त असंच नाही. शिस्त म्हणजे कसं आहे की ज्यांनी जे काम करायचं जेव्हा करायचं तेव्हा त्यांनी करायचं, संपला. हा एक आपला विचार असायचा की हे प्रोसिजर आहे, हा नियम आहे, या नियमाप्रमाणे राहायचं. अटेंडन्ससाठी एकही कॉम्प्रोमाइज नाही. 75% म्हणजे 75%. का बरं? बाबा नियमच 75चा आहे आणि तो पटलेला आहे मला, तो आपण अंगीकारला आहे. जे एखादी गोष्ट अंगीकारली असेल तर त्याच्याप्रमाणे फॉलोअप झालाच पाहिजे ना, केलाच पाहिजे आपण. तर त्याच्यामुळे हे शिस्तीचे जे धडे मिळाले आम्हाला. आमची आई पण फार शिस्तबद्ध कडक होती. म्हणजे काही कोणाचं कॉम्प्रोमाइज नाही. तक्रार करायची म्हणजे करायची. वडील आले की वडिलांनाच सांगायचं असंच. आणि आई पण काही चुकलं बिकलं तर त्यावेळी तर मारण्याचा प्रकार फारच जास्त होता. काय की तुम्हाला कुठे लागणार आहे हे पाहायचे नाही. आई वडील मारायचं काम करायचे, त्याच्याशिवाय सुधरत नाहीत पण लोक, असं त्यांना वाटायचं. आणि त्याच्यामुळं आम्हाला तो संस्कार पडले. घरातही तसंच, शाळेतही तसंच, वडिलांना पाहिलं तेही तसंच, बाकी गावामध्ये बघितलं त्यांच्याबद्दल ऐकलं तेही तसंच. असं असल्यामुळं आम्हाला आणि ते चांगलं वाटायला लागलं म्हणून आम्ही. आणि शिस्तीचा फायदा काय आहे? शिस्त दोघांनाही फायदा होतो. जो शिस्त लावतो त्यालाही होतो, दुसऱ्यांनाही होतो. काय हे होतं, काय त्रास होतो, पण त्या त्रासातून शेवट जो होतो ना तो खूप चांगला होतो, सुखद असा त्याचा शेवट होतो. आणि हे आपल्याला माहिती आहे. आणि खूप आता इतक्या वर्षाचा मी अनुभवतो आहे की जी शिस्त लावली त्या शिस्तीमुळं फायदेच झाले. आम्ही आमच्या पॉलिटेक्निकमध्ये आम्ही म्हटलं तुम्ही रविवारी पण परीक्षा घ्यायची, शनिवारी पण पेपर घ्यायचे, 45 दिवसात रिझल्ट लागले पाहिजे,
21 दिवसात परीक्षा संपली पाहिजे, अशा प्रकारे टाइम टेबल केला. आणि कोणाला काय हे नाही ते नाही आणि रोजचे पेपर घ्यायचे. तर आमचे सरकारी पॉलिटेक्निकचे टीचर, काही प्रायव्हेटचे टीचर, त्यांनी फार आमच्या विरोधात बंड उकारल्यासारखं कुजबूज सुरू झाली. हे रविवारी पण आम्हाला कॉलेजमध्ये यायला लावतात, मग इन्व्हिजिलेशन करणे आणि मग ते ऑनलाईन करणे, ढलाने करणे. तर त्यांना खूप त्रास झाला ना तो. आम्हाला आता ते म्हणजे काय, मी जे MSBTला होतो तर तिथले सगळ्या कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार जागरूक राहायला लागायचं. त्रास आम्हालाही व्हायचा. आता सुट्टी कोणाला नको असते, प्रत्येकानं. मला पण, मी दर शनिवार रविवारी सकाळी 9 ते रात्री 9-10 वाजेपर्यंत काम करणारा मनुष्य. शनिवारी पण तसंच, सकाळी 9 ते रात्री 9 सुट्टी असून सुद्धा, रविवारची सुट्टी असून सुद्धा. पण शेवट काय झाला की त्यामुळं काय झालं, लोकांना जे व्हॅकेशन मिळायचं नाही पॉलिटेक्निकच्या टीचरला, त्यांना पूर्ण 60 दिवसाचं व्हॅकेशन त्यावर्षी मिळालं. तर ज्या टीचरनी कंप्लेंट करत होते, मनातल्या मनात कुजबूज चालू होती, त्याच टीचरनी आमचा सत्कार केला. सगळ्यांनी मेल पाठवल्या की तुमच्यामुळं आम्हाला व्हॅकेशन मिळालं वगैरे वगैरे. तर हा त्याचा फायदा आहे. ओव्हरटेक करून घ्या, सगळ्या ओव्हरटेक करून गेल्या गाड्या. त्याच्यामुळं शिस्तीत राहिलं आणि कडकपणामुळं लोकांना त्रास होतो, हा अगदी चुकीचा काय म्हणतात त्याला गैरसमज आहे. त्याच्यामुळे त्यांचे फायदे होतात. आणि हे समजून सांगितलं, लोकांना पटलं की मग काही करायला तयार होतात. तुम्ही म्हणाल तसं करतो. कॉलेजमध्ये तसंच ना, आम्ही शिस्त म्हणजे युनिफॉर्म पाहिजे म्हणजे युनिफॉर्म पाहिजे, त्या युनिफॉर्ममध्ये यायचं. का बरं यायचं युनिफॉर्ममध्ये आम्ही, असं विद्यार्थी म्हणायचे. पालक काही म्हणायचे, सर तुम्ही तर शाळाच लावली म्हणे आपलं कॉलेज. मी म्हटलं असं आहे, तुमच्या मुलीला कशी आहे पाहायला, गोरी असो, काळी असो, सुरेख असो, सुंदर असो, तरी देखील त्या युनिफॉर्ममध्ये असते ते सगळ्या सारख्या दिसतात. हा त्याचा फायदा आहे मुलींच्या बाबतीत. मुलांच्या बाबतीत रस्त्याने एखादा मुलाचा ॲक्सिडेंट झाला अनफॉर्च्युनेटली, तर बाबा त्या ड्रेसचा मुलगा म्हणजे आपला कॉलेजचा मुलगा, सगळेजण एकमेकांना मदत करतात. तिसरी बाब म्हणजे टीम स्पिरिट. हे सगळ्या पद्धतीने समजून सांगितल्यानंतर तेच मुलं म्हणाले आम्हाला ड्रेसमध्येच यायचं म्हणून. एखादा दिवस त्यांना ऑफ डे दिला तरी ते म्हणाले की आम्ही ड्रेसमध्येच यायचं आहे म्हणून. मोबाईल वापरायचा नाही. आम्ही एका व्हाईस चान्सलरच्या मुलाचा मोबाईल जप्त केला होता आणि देणार नाही म्हटलं, तू पालकांनी पाठवायचं नाही का, तुझं डिग्री झाल्यानंतर तुला मोबाईल परत मिळेल, तोपर्यंत इथे सेफ कस्टडीमध्ये राहील. तर मोबाईलचे काय फायदे काय तोटे सगळे समजून सांगितले मुलांना. त्या काळची गोष्ट आहे. आज तर मोबाईलमध्ये एज्युकेशन होतं. तर असं लोकांना नंतर जाणवायला लागले की नाही, स्ट्रिक्टनेस हे फायद्याचंच आहे आपल्याला सगळ्यांना. आणि शेवटी हे लोक काय जॉब करतात ना, जॉबमध्ये काय आहे तर तेच आहे, सगळं स्ट्रिक्ट असलं पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यात कमी वयातले प्रोफेसर म्हणून आहात, असं काहीतरी जे आहे त्याचं कारण काय आणि कसं स्पेशल स्वरूपाचं? नाही, प्रोफेसर आहे म्हणजे सिलेक्शन झालं त्याप्रमाणे आपण जॉईन झालो. आता त्या काळात काय की एज्युकेशनल क्वालिफिकेशन, नॉर्म्स हे सगळे ठरलेले असायचे. त्याच्यानंतर जे इंटरव्ह्यू होतात त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कसं रिप्लाय करता, कसं उत्तर देता, तुमची कशी तयारी आहे, मानसिकता काय आहे, तुम्ही किती एक्सटेंटपर्यंत तयार आहात ती पोस्ट घ्यायला, ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून त्याप्रमाणे तुमचं सिलेक्शन होत असतं. मी तुम्हाला सांगितलं ना, प्रिन्सिपलच्यासाठी महिलासाठी राखीव होती, महिला उमेदवार पण होते. पण सगळ्या महिलांना बरोबर काही कोणाचं रिकमेंडेशन घेतलं बाबा, किंवा कोणी माझं नाव सांगितलं बाबा, किंवा इंटरव्ह्यू पॅनलमध्ये माझे कोणी ओळखीचे होते बाबा किंवा नात्यातले होते बाबा, असं काहीच नाही ना. पण तुम्ही जी तयारी ते बघतात ना, वेगवेगळे प्रश्न विचारून तुम्ही किती तयार आहात ते त्याच्यावर अवलंबून असतं ना. आणि मग तुमचं सिलेक्शन होतंच ऑटोमॅटिकली. दुसरी गोष्ट असं आहे की अनुभव त्यावेळेला मिळवणं. सरकारमध्ये कसं आहे, जाहिरात यायलाच वेळ लागतात, कारण ती प्रोसेस आहे त्यांची. कुठल्या पदं रिक्त झाल्यानंतर असं नाही की रिक्त व्हायच्या आधी जे ॲडव्हर्टाइजमेंट येते, असं नाही की दुसऱ्या दिवशी ॲडव्हर्टाइजमेंट येते. कधी कधी 6-6, 7-7 महिने लागतात, 6-6, 7-7 वर्ष पण लागतात. जाहिरात देऊनही काय होतं की कधी कधी लिटिगेशन्स होतात. सरकारी पब्लिक अपॉइंटमेंट्स असल्यामुळं लिटिगेशन झाले की कोर्टामध्ये निकालच 2-2, 4-4 वर्ष लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा केव्हा अपॉर्च्युनिटी येईल तेव्हा तुम्ही तयार असणे, विथ एक्सपिरियन्स आणि तुमचं काय म्हणतात त्याला केलेले कामं आतापर्यंतचे आणि क्वालिफिकेशन, या 3 गोष्टी आवश्यक आहे. तुम्ही जर त्या करून ठेवल्या आधीच का बाबा मला हे व्हायचं आहे म्हणून मी हे करतो, हे चुकीचं आहे.
आता कसं आहे माहिती आहे का, आता तुम्हाला माहिती आहे आजकाल PhD वगैरे मिळणं फार सोपंच झालेलं आहे. म्हणजे कॅन्डिडेटला काहीच न करता PhD मिळते, त्याचं गाईडच सगळं करून देतो. आणि हे सगळं काय बरं धावपळ होऊन राहिली. धावपळ याच्यासाठी, कारण PhD शिवाय तुम्ही प्रोफेसर होऊ शकत नाही, PhD शिवाय तुम्ही प्रिन्सिपल होऊ शकत नाही. आमच्या वेळेला, आमच्या आधी PhD कंपल्सरी नव्हती प्रोफेसरला, नॉन PhD प्रोफेसर झाले. पण आम्हाला वाटलं नाही PhD केली पाहिजे, डॉक्टर तर मिळवलीच पाहिजे ना तुम्ही. ते कुठल्या पोस्टसाठी नव्हतं ते. तसंच तुमचं एक्सपिरियन्स म्हणजे हे नाही किती वर्ष लेक्चरर होते, किती वर्ष असिस्टंट प्रोफेसर. एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही काय काय नवीन उपक्रम केले त्याला एक्सपिरियन्स म्हणतो आपण. कशा प्रकारे कोणते विषय शिकवले त्याला आपण एक्सपिरियन्स म्हणतो. नाही मग मला 5 वर्षाचा लेक्चररचा अनुभव आहे, तुम्हाला सांगितलं ना मी 4.5 वर्ष 5 वर्ष पाहिजे असतो असिस्टंट प्रोफेसरला, पण मी 4.5 वर्षामध्ये असिस्टंट प्रोफेसर झालो आहे. बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतले वगैरे वगैरे. युनिव्हर्सिटीने 4 प्रश्न विचारले त्या कमिटीला की 4.5 वर्ष, अर्धा 6 महिने तुम्ही त्याचं हे करताय, कंडोनेशन देताय तुम्ही. 6 महिन्याचं कंडोनेशन दिलं माझ्या एक्सपिरियन्सला. त्याची कारणं काय, तुम्ही काय नवीन गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही बघितल्या की तुम्ही त्यांना कंडोनेशन देऊन राहिला, असा त्यांनी प्रश्न विचारला. यांनी उत्तर दिलं त्याला. तर तुमचे जे उपक्रम करताय, तुम्ही राबवताय, ते उपक्रम तुम्ही कसे चांगल्या पद्धतीने राबवले, काय काय गोष्टी केल्या तुम्ही, त्याला आपण अनुभव म्हणतो. अशा प्रकारचं तयार राहायला पाहिजे त्या वेळेला. म्हणजे वेळ तुमचं सिलेक्शन होते. अपॉर्च्युनिटी केव्हा येईल काय सांगता येत नाही. जाहिरात यायच्या आधी आपली तयारी असली पाहिजे की आपण त्याला पात्र होऊन इंटरव्ह्यूमध्ये चांगला सक्सेसफुल आपण अपिअर होऊ वगैरे वगैरे. आणि कडक प्रिन्सिपल म्हणून तुमची लोकप्रियता होती, त्यामागे कोणाची प्रेरणा होती, काय संस्कार होते? कडक हा शब्द तुझा नाही, कडक नाही त्याला म्हणतो आपण, डिसिप्लिन होता. डिसिप्लिन काय म्हणतात, वातावरण जे पहिल्यापासून आम्हाला घरी मिळालं. आणि त्या काळात डिसिप्लिन चांगलीच होती. शाळांमध्ये पण इतकी सुंदर डिसिप्लिन असायची. बेंचवर उभं करायची आणि तुमच्या पोटाला चिमटा घ्यायची काही चुकलं तर. घोडा होऊन असं दिवसभर तसं राहायला लागायचं. क्लासरूमच्या बाहेर 1-1 तास उभं राहायला लागायचं. क्लासरूममध्ये सगळ्यात शेवट जायचं, बेंच नसायचे तिथं उभं राहायला सांगायचे आणि भिंतीचा सपोर्ट न घेता. अशा प्रकारच्या त्यावेळी शिक्षा होत्या. आणि ते संस्कार त्या शाळेमध्ये मिळायचे. घरी आमच्या आईवडिलांकडून संस्कार मिळाले आणि त्याचे फायदे दिसायला लागले. त्याच्यामुळं आपण शिस्त हे आजही तसंच आहे, जीवनात शिस्तच आहे. माझ्या मुलं स्वतः घाबरतात तर त्या याच्यासाठी. मुलंच नव्हे पण माझी मोठी बहीण पण मला घाबरते. याचं फार कडक काम आहे म्हणतात. शिस्त म्हणजे ज्या वेळेला जी गोष्ट करायला पाहिजे ती गोष्ट करायला पाहिजे. आणि मी होकल आहे जरा जास्त. कुठली गोष्ट तसं ठेवत नाही तोंडात पोटामध्ये. सरळ सांगतो माझं जे काही मत असेल, पण न विचारता कोणी काही विचारलं नाही तरी आपलं मत सांगून मोकळा होतो मी. त्याच्यामुळे नंतर तुम्हालाही त्रास होत नाही आणि त्याचा इम्पॅक्ट जो व्हायचा तो होऊन जातो. तर ते असं शिस्तबद्ध वातावरण त्याच्यामध्ये जगलो आणि तोच आम्ही त्याचं हे केलं, त्याचं अंगीकारलं, त्याची अंमलबजावणी केली, त्याचा फायदे मिळाले. कॉलेज, आता मी जिथे ज्या कॉलेजमध्ये होतो त्या कॉलेजचे जे पालक आहेत किंवा गावातले जे मंडळी आहेत, समाजातले सगळे सांगतात ना, ते आमच्या नातेवाईकांना सांगतात, बापरे मस्त छान काम आहे म्हणतात. मग नातेवाईक सांगतात तुमचे हे अमुक भेटले होते आणि ते तुमची फार असं सांगत होते वगैरे वगैरे. हे काम केलं अमरावतीला, पण माझी प्रसिद्धी पूर्ण महाराष्ट्रातच झाली तशी. आता पण कुठल्या दुसऱ्या कॉलेजला ट्रान्सफर झाली की लगेच तिथले लोक जागरूक होऊन जायचे, झालं आता हा माणूस केव्हा जॉईन होणार आहे. मग त्या दिवसापासून आपलं स्ट्रिक्ट म्हणजे तेच नियमाचं पालन करणे. सकाळी 10:30ला यायचं म्हणजे यायचं, जायची वेळ नाही आहे, कंपल्सरी पण नाही आहे. 5:30 वाजता मीटिंग घेतली. एक महिला टीचरनी कंप्लेंट केली की बाबा सर तुम्ही आम्हाला 5:30 नाही, तुम्हाला बसायचं नसेल नका बसू, चालले जा, दुसरा कोणातरी पाठवा. घरी जर फार महत्त्वाचं काम असेल याच्यापेक्षा तर ते चांगलं आहे बा, करा. अशा पद्धतीचं असायचं. त्याला आपण शिस्त म्हणतो. शिस्तीचे फायदे झाले. प्लेसमेंट वाढला त्या कॉलेजमधलं, ॲकॅडमिक्स वाढलं, काय म्हणते त्याला रँकिंग वाढलं,
ॲप्रिसिएशन वाढलं, रिझल्ट्स वाढले, मुलांचे जे पुढे करिअर प्रोग्रेशन असते ते चांगलं झालं. त्याच्यामुळं फायदे आहे आणि म्हणून आपण शिस्तबद्ध राहिलो आणि त्यालाच लोक म्हणतात कडक आहे. तुमच्या डिसिप्लिनचे काही तुम्हाला काही तोटे पण झालेले आहेत, काही त्रास पण झालेला आहे? आता होतो थोडासा ना, तुमचं बदनामी होते. काही असे वर्ग असतो समाजामध्ये की प्रत्येकाला नाही आवडत, डिसिप्लिन आवडत नाही. मग जसं पर्टिक्युलरली तुमच्या अंडर जे काम करतात कलिग्स, टीचर्स असतील किंवा सपोर्ट स्टाफ असेल, त्यांना त्रास होतो ना त्याचा. दिवाळीमध्ये समजा मंगळवारपासून दिवाळी होत असेल तर नॉर्मली लोक सोमवारपासून सुट्टी घेतात, म्हणजे आधीचे 2 दिवस मिळतात त्यांना. 2 दिवस आधीचे आणि सोमवारची सुट्टी आणि नंतर दिवाळी लागून मग बाहेरगावी जाता येतं. आणि तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला जर काम असेल त्या व्यक्तीचं महत्त्वाचं, तो सोमवारी तुम्ही सुट्टी नाही दिली त्याला तर नॅचरली तो त्याला चीड येणार. चीड आली की मग काय होतं, कोणीही व्यक्ती हाताच्या कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर तो काही कशाचाही पण सहारा घेतो. सामद दामद अंडभेद, रागावणे, चिडणे, शिव्या देणे, तक्रार करणे, अजून काही करणे, अशा पद्धतीचं ते करत असतो. त्याच्यामुळे तो तुम्हाला त्रास होतोच. पण शेवटी कसं आहे, तुम्ही स्वतःसाठी कामच करत नाही ना. हे जे काही करताय तुम्ही ते संस्थेसाठी करताय, विद्यार्थ्यांसाठी करताय. आणि ह्याला काय म्हणतो आपण, दुसऱ्यांसाठी केलेलं काम आहे. त्याच्यासाठी आपण शिस्ताचा प्रयोग करतोय दुसऱ्यांसाठी, स्वतःसाठी नाही आहे तो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. नुकसान होतंच, भरपूर नुकसान होतं. कोणाची आमच्या बदल्या होत असतील किंवा कोणाच्या तक्रारीच्या काय चौकशी समित्या येतात, हरॅसमेंट होतं, न्यूजपेपरला बातम्या येतात, अशा पद्धतीचं होत असते. काही स्टाफ असाही असतो की तो तोंडावर येऊन बोलून देतो. तुम्ही जर फार स्वाभिमान असेल तर तो हे होतो, त्याला ठेच पोचते, वाईट वाटते तेवढ्या वेळासाठी. ह्या सगळ्या गोष्टी सहन करतात. हे ॲडमिनिस्ट्रेशन त्याला असतं म्हणतात. इन्सल्ट होतो तुमचा, इन्सल्ट पचवावा लागतो ना. इन्सल्ट आपण आपल्यासाठी नाहीच करत आहे. ज्या काही गोष्टी केलेली आहेत आपल्याला पुढे जायला पाहिजे. लोक ओव्हरटेक करून राहिले, ॲम्ब्युलन्स गेली म्हणून त्याच्या मागे गेले नाही. हा ते काय पुढे अडचणी जातात किंवा पोलीस, आता पोलीस सगळीकडे आहेत. अच्छा, आता तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोक PhD झालेत, अनेक पदावर काम करतायत. तर याचं काय, किती विद्यार्थी आहेत आणि काय अनुभव तुमचा किंवा काय मार्गदर्शन आहे? PhD आता झाले माझ्या ह्याच्यामध्ये. 8 मुलांनी PhD केली. PhD करणारे पण विचारपूर्वकच यायचे ना माझ्याकडे, मर्यादित कोणी नाही यायचं ना. कारण आम्ही कडक असल्यामुळं आमच्या आसपास यायचे नाही. कोणी यायचं तर कोणाकडून तरी रिकमेंडेशन, रेफरन्स घेऊन यायचे. कोणी ते तिसराच मनुष्य सांगायचं, अरे असं एक कॅन्डिडेट त्यांना तुम्ही PhD करा वगैरे. PhD म्हणजे आल्यावर घेतलं बा हो बा सुरू कर असं नाही ना. त्याचं जाणीव करून घ्यायची काय काय नाही. आणि मग PhD ते करायचे. PhDचं जो 2-3-4 वर्ष मिळतात ना, त्या काळात ते लोक खूप शिकतात. टीचर आहे शेवटी टीचरच असते. त्याचं तू कसा राहतो, कसा बोलतो, काय काम करतो, कशा प्रकारचे कामं करतो, हे पण त्याला शिकायला मिळते ना. PhDमध्ये कसं आहे, एक टीचर आणि एक विद्यार्थी असं आहे, असं नातं आहे. क्लासमधलं नाही जसं 60 मुलं 70 मुलं आहे, तुम्ही एक टीचर आहात, एकच विषय शिकवत आहे, 6 महिने शिकवत आहे, पुढच्या 6 महिन्यांनी दुसरा टीचर येतो, असं नाही ना. हा 3-4 वर्ष तुमच्या सानिध्यात असतो, सारखा सतत संपर्कात असतो. प्रत्येक प्रश्न जो आहे त्या विषयाशी संबंधित तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला ऑब्झर्व करत राहतो. त्याच्यामुळे त्याला फार गोष्टी शिकायला मिळतात. अपार्ट फ्रॉम तुमचा जो विषय असेल किंवा विषयाशी संबंधित असेल, त्याच्या व्यतिरिक्त त्याला बऱ्याचशा गोष्टी अशा शिकायला मिळतात. नॅचरली त्यांच्यावरही तसे संस्कार पडतात. जसं आम्ही म्हटलं आमच्या वडिलांचे संस्कार आमच्यावर पडले, तसेच त्यांच्यावरही ते संस्कार पडत असतील. काही आता 100% ॲक्सेप्ट करतात, अंगीकारतात, काही 50% करतात, काही आपल्या आपल्या सोयीप्रमाणे ते करतात. कशी कशी सिच्युएशन येते त्याप्रमाणे. आणि माझे जे PhDचे स्टुडंट सगळेच टीचिंगमध्ये आहे सध्या. कोणी प्रोफेसर आहे, कोणी प्रिन्सिपल आहे, कोणी असे आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये आहेत ते. आणि ते चांगले करतात आहे. म्हणजे असं ऐकलं नाही कोणाबद्दल की अनसक्सेसफुल झाला वगैरे वगैरे.
तर त्याच्यावरती फरक एज्युकेशनमध्येच आहेत. आणि एज्युकेशनचं काय हे एक मात्र आहे, वाईट गोष्टी कोणी लागलेल्या नाहीत त्यामध्ये. म्हणजे ज्या कारणासाठी आपण त्यांना PhD साठी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच कामामध्ये ते इन्व्हॉल्व आहेत, त्याच कारणासाठी ते त्या PhDचा वापर करतात आहे. त्याच्यामुळे त्याचं समाधान आहे आणि छान एक नातं रिलेशन तयार होते ना PhDच्या स्टुडंटसोबत. तुमचे घरगुती संबंध होतात, समजून घेतात तो पण स्टुडंट काय आहे त्याचं पण, त्याचे इतर प्रश्न जे असतात ते प्रश्न माहीत होतात, टीचरचे प्रश्न त्यांना माहीत होतात आणि सतत संपर्क राहतात. 3 वर्ष म्हणजे बरोबर गुरुकुल पद्धतीसारखं झालं आहे जवळपास. त्याच्यामुळे त्या गुरुला ते विसरू नाही शकत आणि टीचरही नाही विसरू. बरं असं नाही आमच्याकडे का बा 70-80 विद्यार्थी PhD झालेले आहे. आमचे जसे IITचे प्रोफेसर आहे त्यांचे काय दरवर्षी 3-3, 4-4 विद्यार्थी पासआउट होतात PhD. 10 वर्षाचा प्रोफेसर आला तर 30 विद्यार्थी झाले ना त्याचे. आमचे मर्यादित, कारण आम्हाला बाकी टीचिंगही पाहायचं होतं, आम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनही पाहायचं होतं आणि कॉलेजही पाहायचं होतं, फॅमिली पण होतीच, बदल्या पण आहे आमच्या इकडे तिकडे जाणं. आणि मग ह्याच्यामध्ये ते PhD करायचं ते फार डिफिकल्ट असते तसं. पण तरी आता स्टुडंट चांगले असले तर ते लवकर चांगलं कामं होतात आणि होऊन जातं. म्हणजे अनसक्सेसफुल नाही झालं कोणत्या विद्यार्थी विड्रॉ झाला बा किंवा कोणत्या विद्यार्थ्याला PhD नाही मिळाली बा, फेल झाला आहे बा, असं नाही. सगळे सक्सेसफुली पुढे गेले आणि मापदंड होते ना आपले काहीतरी. ते मापदंड बा इतके पेपर्स पब्लिश झाले पाहिजे, अशा प्रकारचे पेपर्स पब्लिश झाले पाहिजे, अशा पद्धतीचं. माझे तर MTechचे पण विद्यार्थ्यांचे पेटंट्स आहेत. माझा 1995 मध्ये माझ्या BEचे प्रोजेक्टचे विद्यार्थी होते, त्यांनी एक पेपर पब्लिश केला होता 1995 मध्ये आणि जर्नलमध्ये केला होता, चांगल्या रेप्युटेड जर्नलमध्ये. 5 की 6 विद्यार्थी होते आणि त्यांनी पेपर पब्लिश केला होता. काहीच नाही, मी त्यांना गाईड केलं फक्त आणि सांगितलं असं असं करूया आपण. तर ते मुलं स्वतःहून तयार झाले आणि त्यांनी पेपर पब्लिश केला. ते पेपर्स पब्लिश केले. एका PGच्या विद्यार्थ्यांनी पेटंट फाईल केलेलं आहे माझ्यासोबत, अर्थात माझंही नाव त्याच्यामध्ये आहे. माझे स्वतःचे 3 पेटंट आहेत, त्यातल्या 3 पैकी एक पेटंट तो आहे जो PGचा विद्यार्थी होता MTech करणारा, त्या विद्यार्थ्यांनी फाईल केला. प्रोसेस त्यांनी करावं लागली, सगळी गाईड बी केलं त्याला असं करूया तसं. पण टॉपिक जो होता तो आमच्या PGचा होता आणि त्यांनी पेटंट फाईल केलं. तर त्या विद्यार्थ्यांना पण फायदा होता. पब्लिकेशन्स महत्त्वाचे असतात आजकाल. पिअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये पब्लिकेशन असले पाहिजे, क्वालिटी पब्लिकेशन असले पाहिजे. तर अशा पद्धतीचं आहे ते. आता अलीकडे सरकार बदललं, शिक्षण व्यवस्था बदलली, विद्यार्थ्यांची मानसिकता बदलली, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने खूप मोठी क्रांती केली आणि त्याचे दुष्परिणामही आपण पाहतो. अशा परिस्थितीत हा काळ अतिशय प्रगती करतोय का आपण एका विशिष्ट अधोगतीकडे चाललोय, असं तुम्हाला काय वाटतं? नाही, कसं आहे, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असते. दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये आलं होतं आणि जे आत्ताचे नवीन राष्ट्रीय धोरण आहे 2020 मध्ये आलं. साधारण 34-35 वर्षानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. तर हा जो मधला पिरियड गेला 86 ते 2020, हा पिरियडमध्ये काहीतरी शैक्षणिक धोरणामध्ये फरक व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. तो बदल झालेला नाही. त्याच्यामुळे मध्यंतरी असा थोडासा आपल्याला जो दिसतोय आज त्याचा इफेक्ट तो आहे. पॉईंट नंबर 1. दुसरा मुद्दा असा आहे की आता केंद्र सरकारने शैक्षणिक धोरण आणले आहे 2020 मध्ये. सध्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते पाहायसाठी म्हणूनच त्याच्या आधारावर ते कमिटी त्यांनी नेमली होती. कस्तुरी रंगन त्याचे अध्यक्ष होते. शैक्षणिक धोरणामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा उहापोह केलेला आहे आणि नुसतं तुमच्या हायर एज्युकेशनचं नाही, ॲक्च्युली स्कूल एज्युकेशनमध्ये खूप रिफॉर्म्स आणलेले आहेत. जे स्कूल एज्युकेशन आता मध्ये मी प्रोजेक्टमध्ये असताना 5 देशांचं हायर एज्युकेशन पर्टिक्युलर टेक्निकल एज्युकेशनमध्ये कम्पॅरिझन केलं होतं की आपले विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये USA होतं, चायना होते, रशिया होतं
आणि ब्राझील होतं. ब्राझील, रशिया, चायना, इंडिया आणि USA यांचं कंपॅरिझन केलं होतं. त्याच्यामध्ये काय लक्षात आलं होतं की ही गोष्ट आहे 2018-19 गोष्ट आहे आणि 2020 शैक्षणिक धोरण आलं. तर त्यांना विचारा ना पोलिसला काय आहे म्हणा प्रॉब्लेम. पुढच्या गाड्या ते समजत ना हां असे घेण्याचा प्रयत्न करतात मागे. तर या शैक्षणिक धोरणामध्ये तिथे त्यांनी लक्षात आलं की दुसऱ्या ज्या कंट्रीज आहे त्या कंट्रीजमध्ये हायर एज्युकेशन म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग इथे येणारा जो विद्यार्थी आहे म्हणजे स्कूल एज्युकेशनमधून येणारा आउटपुट ह्याची क्वालिटी नाही चांगली. आपण बघतोच आहे ना, आपण पाहिलं ज्यावेळी आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो नंतर जिल्हा परिषद शाळा बेसिकली कणा आहे तो एज्युकेशनचा, त्या शाळेचीच अधोगती झाली सगळी आणि फास्ट फूडसारखं ते फास्ट एज्युकेशनसारखं सुरू झालं, कोचिंग सुरू झालं. आमच्या काळात कुठे ट्युशन काही नसायचं. टीचरकडे कधीच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या, 4 प्रश्न घेऊन जायचे मॅथमॅटिक्सचे, तो आपला सोडून द्यायचा, सोडायला लावायचा, बसवायचा शेजारी. ती पद्धतच चुकली, हे चेंज झाली ना. त्याच्यामुळे स्कूल एज्युकेशनचा परिणाम हायर एज्युकेशनवर झाला. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की हायर एज्युकेशनची क्वालिटी चांगली आहे असं त्यांच्या सर्वेमध्ये लक्षात आलं. अमेरिका, चायना, रशिया, ब्राझील यांच्या कंपॅरिझनमध्ये इंडियाची हायर एज्युकेशन सिस्टीम, मग ते आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असो की टेक्निकल एज्युकेशन असो, ही सिस्टीम चांगली आहे. मग कुठे कमजोर पडतात ते मुलं, ते फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे जे बेसिक सब्जेक्ट्स आहेत तुमच्या इंजिनिअरिंगचे, याच्यामध्ये ते विद्यार्थी कमी पडतात असं त्यांचं ऑब्झर्वेशन होतं स्कूल एज्युकेशन. आणि नेमकं काय झालं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्कूल एज्युकेशनमध्ये अत्यंत फार रिफॉर्म्स आणलेले आहेत. ते स्कूल एज्युकेशनवर बोलणं म्हणजे एक वेगळा टॉपिक आहे, हा एक भाग झालेला आहे. दुसरा भाग असा आहे की भारताची जे नॉलेज सिस्टम आहे त्याला काय म्हणते इंडियन नॉलेज सिस्टम, ही ॲक्च्युली फार जुन्या काळापासूनची आहे. मग ती फार्मसीमध्ये असो, मेडिकल जसं आपलं आयुर्वेदिक म्हणतो की नाही, ते आयुर्वेदिक किती छान त्याच्यामध्ये जोर हे आहे. पण आपण त्याच्यापासून दूर गेलो, जे काही इंडियन नॉलेज सिस्टम, तर त्या इंडियन नॉलेज सिस्टीमवर आताच्या विद्यार्थ्यांना शिकवावं असं म्हणून त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. अशा बऱ्याच गोष्टी त्या शैक्षणिक धोरणामध्ये आहे. पण याचे परिणाम दिसायला आपल्याला अजून 5 ते 7 वर्ष वाट पाहावं लागेल. 7 वर्षानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्याचं जर इम्प्लिमेंटेशन तंतोतंत केलं, चांगलं केलं, कारण स्कीम सगळ्या चांगल्याच असतात, इम्प्लिमेंटेशनमध्ये कुठेतरी फेल झाला की प्रॉब्लेम येतात. ते जर तंतोतंत पालन केलं तर मला असं वाटतं येत्या जे आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो त्याचा एक फायदा भारताला मिळेल आणि आपल्याला शिक्षणामध्ये फरक दिसेल. आता आपल्या इथली शैक्षणिक शिक्षणाची पद्धती आणि तुम्ही वेस्टर्नमध्ये शिक्षणाची पद्धती आमूलाग्र फरक आहे. आता कसं आहे, नवीन कन्सेप्ट येऊन राहिले ना. आता जे कोरोना आला त्यावेळी तुमचे ऑनलाईन एज्युकेशन, पहिलं ऑनलाईन एज्युकेशनला आपला विरोध असायचा, हे काय चाललेलं आहे की नाही. आता ब्लेंडेड लर्निंग सुरू झालेलं आहे. आता फ्लिप क्लासरूम, वर्गामध्ये जे होते ते घरी केलं पाहिजे आणि घरी जे करतात ते वर्गामध्ये केलं पाहिजे. आता घरी काय करतात, वर्गामध्ये काय करतात, पुस्तकं वाचतात, शिकतात, समजून घेतात, हे सगळं त्या विद्यार्थ्यांनी घरून करून यायचं. आणि क्लासमध्ये येऊन काय करायचं, तर बाहेर जे करतो ते बाहेर काय करतात, विद्यार्थी गपसात बसतात, चर्चा करतात एखाद्या मुद्द्यावर, तो चर्चा इथे क्लासमध्ये करायची, असं ते झालं पाहिजे. आणि अशी सिस्टम त्या वेस्टर्न कंट्रीमध्ये आहे एज्युकेशनची, अशी नाही आहे. वर्गामध्ये आम्ही आमचा सिलेबसच कम्प्लीट करायच्या मागे लागतो आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये सिलेबसला जास्त महत्त्व नाही. IITमध्ये कुठे सिलेबसला महत्त्व आहे, त्यानंतर तर सिलेबसच्या बाहेर प्रश्न जातो, कोणी काही कंप्लेंट नाही करत. आमच्या इथे सिलेबसचा बाहेरचा प्रश्न आला की झाली कमिटी, चौकशी आणि मध्ये विद्यार्थ्याला 5 मार्क द्या, 3 मार्क द्या, असा आपला विषय चालतो इथे. तर ते अशा पद्धतीची शैक्षणिक पद्धती पाहिजे होती. ती पद्धती आता याच्यात येऊन राहिली. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे की शिक्षण कसं असलं पाहिजे बाबा, आणि नॉलेज सिस्टम आहे, व्हॅल्यू सिस्टम आहे, सगळ्या गोष्टी आता येईल. पण त्याला इम्प्लिमेंटेशन कसं होतं त्याच्यावर अवलंबून आहे. दुसरी गोष्ट त्याला वेळ लागणार आहे, एक 5 ते 7 वर्ष लागेल, त्याला फरक पडेल. ओके.
आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये इंजिनिअरिंग, खास करून इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये की अमेरिकेने नोकऱ्या कमी केल्या, त्यानंतर भारतातल्या नोकऱ्या कमी झाल्या किंवा आणखी अशी अनेक चर्चा होतात आणि इंजिनिअरिंगच्या मुलांचं बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. जसं IT इंडस्ट्री धोक्यात मध्ये मंदीची लाट आली किंवा आणखी काही कोरोनामुळे. तर या एकूण पार्श्वभूमीवर भविष्यात इंजिनिअरिंगचं भविष्य काय आहे आणि त्यावर काही उपाय आहे का? त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एम्प्लॉयबिलिटीच्या संदर्भात जे आहे, एज्युकेशन सिस्टीम या 3 गोष्टीपासून दूर गेलेली आहे. एम्प्लॉयबिलिटी आज इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सची काय, कोणी म्हणतात 30% आहे, कोणी म्हणतात 23% आहे, कोणी म्हणतात 40% आहे. प्रत्येकजण आपापला सर्वे करतो, पण 100% नक्कीच नाही आहे. सगळे मुलं एम्प्लॉयबल नाही आहे. जॉब मिळणं वेगळी गोष्ट आहे आणि एम्प्लॉयबिलिटी असणं वेगळी आहे. एम्प्लॉयबिलिटीला काय म्हणून उद्योगप्रियता, म्हणजे उद्योगप्रियता किती आहे, म्हणजे तो तुमचा स्वतःचा जॉब करत असेल तरी त्याला आपण एम्प्लॉयबिलिटी म्हणू, बाहेर नोकरी मिळते तरी त्याला एम्प्लॉयबिलिटी म्हणू. जॉब आहेत ना भरपूर, पण जॉब त्या पोटेन्शियलप्रमाणे मिळाले पाहिजे ना. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा लेवलचे जॉब घेणं म्हणजे त्याला जॉब नाही म्हणत ना. प्लेसमेंट झालं पण एम्प्लॉयबिलिटी नाही ना त्या मुलाची. त्याला कारण असे की आपली एज्युकेशन पद्धती चुकली, आपण ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं नाही. स्कूल एज्युकेशन आपलं फेल झालं गेल्या 10 वर्ष 15 वर्षांमध्ये. ह्या सगळे त्याला फरक आहे. दुसरी गोष्ट असं आहे की सामाजिक रचना पण प्रॉब्लेम आहे. कोणताही पालक आपला मुलगा ITIला जावा असं म्हणत नाही. डिप्लोमाला गेला तरी डिप्लोमाच करून थांबावं असं म्हणत नाही. तो त्याचा हायर अपेक्षा आहे. कारण शेजारच्या घरचा मुलगा इंजिनियर झाला, माझा मुलगा डिप्लोमा कसं काय झाला बाबा, कसंही करू तो इंजिनिअरिंगला गेला बाहेर, पण त्याचं पात्रता आहे का, मार्क मिळाले का, मग नाही इकडून जमत काय ते तुमचे 12वी आणि CET काय ते एवढे पर्सेंट नसतं, तर डिप्लोमा याला करायचं काय ते 10वा करायचं, मग डिप्लोमा करायचं आणि डिप्लोमा करून डिग्रीला जायचं. ॲक्च्युली 3 टायर सिस्टीम आहे की नाही. एक लेबर नावाचा प्रकार आहे, स्किल्ड लेबर, इंडस्ट्रीला लागणारा स्किल्ड लेबर आहे काय, जो ITI शिक्षित असतो. दुसरा आहे सुपरवायझर लेबर, जो डिप्लोमा लेवल शिक्षित असतो. आणि तिसरा आहे जो डिझाईन, पॉलिसी डिसिजन्स ह्या सगळ्या गोष्टी करतो, कॅल्क्युलेशन्स काय असेल ते ॲनालिसिस वगैरे, तो इंजिनियर. असे तुमच्याकडे ITI लेवलचं कोणीच राहिलं नाही, कारण ITI जात नाहीत मुलं, डिप्लोमा करून थांबत नाही, कारण डिप्लोमा झाला की डिग्री करायला जातो तो. त्याच्यामुळे सुपरवायझर लेवल नाही. तुम्ही त्या इंडस्ट्रीला सगळं वाट लावली, इंडस्ट्रीची वाट लावली तर तुम्ही त्याच्या रिडंडंट झाला ना, तुम्ही काही उपयोगाचेच झाला नाही त्याच्यासाठी. आता इंडस्ट्रीत लोक काय म्हणतात, तुमच्या मुलाला कम्युनिकेशन नाही आहे, त्याला धड इंग्रजी बोलता येत नाही किंवा समजून सांगता येत नाही. कम्युनिकेशन म्हणजे नुसतं इंग्रजी नाही, पण बाकीच्या गोष्टी आहे ना, दुसऱ्याला कन्व्हिन्स करणे, समजून सांगणे, मॅनेजरियल स्किल्स मिळणे, याच्यामध्ये मुलगा फेल झाला. दुसरं काय म्हणतो, तो कॉम्पिटन्स, ॲनालिटिकल एबिलिटी नाही आहे. कुठल्याही गोष्टीचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे ना, तर ॲनालिसिसमध्ये मागे पडतो मुलगा. एखादी गोष्ट घडल्यानंतर, जसं तुम्ही आता मागा बोलत होता, सर्वे केल्यानंतर सर्वे काय, तुमची क्वेश्चनर तयार केली, प्रश्न उत्तर विचारले, झाला सर्वे. पण त्याच्यावरनं ॲनालिसिस करून इन्फरन्सेस ड्रॉ करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी त्याला स्किल्स पाहिजे असतात, कोणी थोडीच करू शकणार आहे काय ॲनालिसिस. तर त्या स्किल्ससाठी त्याला ॲनालिटिकल एबिलिटी पाहिजे. ती एबिलिटी नाही ना तुम्हाला मुलांमध्ये, कारण त्याला 10वी स्कूल एज्युकेशनात शिकवलंच नाही ते. आणि ॲनालिटिकल एबिलिटी क्रिएट करणं किंवा ते इन्स्टिल करणं हे प्रोफेशनल कॉलेजचं काम नाही, हायर एज्युकेशनचं कामच नाही आहे. त्याला पहिल्यापासून तसं हे असायला पाहिजे. तर हा एक दुसरा भाग झाला. आता इंडस्ट्रीमध्ये काय करतात, त्या इंडस्ट्रीमध्ये BSc मुलं पास घेतात आणि त्याला ट्रेनिंग देतात. कारण आपल्या मुलाला, इंजिनिअरिंगच्या मुलांना आता हे स्किल्स नसल्यामुळे त्यांना ट्रेनिंग देणे आहे. तेच ट्रेनिंग आपण BScच्या मुलांना देऊ ना, त्यांना पेमेंट कमी देता येईल. नाही तर इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांचे एक्सपेक्टेशन जास्त असतात. तर असं हे इंडस्ट्रीमध्ये कमी जास्त ह्या गोष्टी चालूच राहणार आहे. कधी काळी सिव्हिल इंजिनिअरिंगला जास्त डिमांड होती, मेकॅनिकलला किंवा इलेक्ट्रिकलला नव्हती. नंतर कधी काळी मेकॅनिकलला आली, मग सिव्हिलची कमी झाली. मग कधी काळी काय झालं तर IT ला आली, तर मग सिव्हिल मेकॅनिकल अशा व्हॅकंट राहायला पाहिजे, राहायला झालं. नंतर काय झालं की
आता पुन्हा चेंज होऊन राहिला पॅटर्न. हा जे हे चालू, हे सायकल चालूच राहणार आहे, यात काही वादच नाही. हा एक भाग. दुसरा भाग झाला. तिसरा भाग असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये पात्रता नाही आहे, पण प्रत्येकानं असं वाटतं डिग्री व्हायला पाहिजे. मग डिग्री व्हायला पाहिजे, मग ते धडपडतात ॲडमिशन घ्यायला. ॲडमिशनला धडपडतात, तर मग काय करतात, आमचे कॉलेजेस सुरू होतात, इंजिनिअरिंग कॉलेजेस. इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाल्यानंतर ते आपल्या काय ते ब्रांचेस वाढवतात, कॅपॅसिटी वाढवतात. सप्लाय आणि डिमांड याच्यामध्ये तिथे फरक पडतोय. त्याच्यामुळं पण शेवटी तुम्ही ते एम्प्लॉयबिलिटी म्हणता पर्सेंटेजमध्येच करणार की नाही. किती मुलं पास झालीत आणि किती मुलांना जॉब मिळाला किंवा एम्प्लॉयबल झाले असंच म्हणणार. हे ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेशन कराल त्यावेळी नॅचरली तुम्हाला फरक दिसून पडेल. आणि म्हणून मग आपण म्हणतो की नाही रेसेशन आलं. रेसेशन तर हे चालूच राहणार आहे चक्र. रेसेशन आता जसं कोरोना काळामध्ये काही इंडस्ट्रीज बंदच झाल्या, त्याच्यामुळे आता हे ग्रॅज्युअली वाढेल ना, आता ते वाढणं चालूच आहे. तर हा एक झाला भाग ना. आणि दुसरी भाग असा आहे की तुमच्या सप्लाय साईड वाढली, तुमच्या इंटेक वाढला. ठीक आहे, पॉप्युलेशनच्या प्रमाणात वाढवा ना तुम्ही, इंटेक वाढवायचं असेल तर. पण एकदम ड्रास्टिकली चेंज झालं. सांगतो तर 84 पर्यंत काय पूर्ण इंटेक किती होता आमच्या महाराष्ट्राचा, आणि 84ला जी प्रायव्हेट कॉलेज सुरू झाली किती प्रमाणात झाली, होऊन 1.5 पट व्हावी. पण इथे 5 पट 6 पट कॉलेजेस सुरू होणे, एकदम 100-150 कॉलेजेस सुरू झाली. त्याच्या आधी काहीतरी 15 कॉलेज असतील समजा. 15 आणि 100 कॉलेजेस सुरू होणे म्हणजे याचा काही फरक आहे ना. तर हा पण एक हे इम्बॅलन्स झाला. तिसरा हे झालं, काय म्हणतात त्याला, एज्युकेशन ज्यांनी द्यायला पाहिजे ते न सोडता तुम्ही काय म्हणतो बिझनेसमन आले याच्यामध्ये. हे जे वसंतदादांनी सुरू केलं 1984 मध्ये, त्यांनी सिलेक्टेड लोकांना बोलावलं. कुठे? मुंबईला. हे त्याचे चीफ मिनिस्टर होते वसंतदादा पाटील. सिलेक्टेड लोक कोण होते? ज्यांच्याकडे एज्युकेशन सोसायटीज आहेत मोठ्या मोठ्या. जसं फॉर एक्झाम्पल आता आम्ही महाराष्ट्र विदर्भातलं सांगायचं तर आमच्या इथे एक यशवंत एज्युकेशन सोसायटी होती. दुसरी गोष्ट कोणाला सांगायचं, आमच्या ते अकोल्याचं सांगायचं शिवाजी एज्युकेशन सोसायटी होती. यांचे जे चेअरमन होते त्यांना तिथे बोलावलं. त्यांना म्हणाले तुम्ही कॉलेज करा. म्हणजे काय असते कॉलेज त्यांना माहीतच नाही. हो इंजिनिअरिंग काय आहे आणि पैसे किती लागणार आणि काय करायला लागतं काहीच माहित नाही. त्यांना सांगितले असं एवढे पैसे कुठून आणणार आम्हाला, असं म्हणाले. कोण? चेअरमन म्हणाले एवढे पैसे आमच्याकडे जमणार नाही, आम्ही शाळा चालवतो, कॉलेज चालून राहिलो, आर्ट्स कॉमर्स आहे, हे इंजिनिअरिंग आम्हाला नाही जमायचं, एवढे पैसे आणायचे कुठे. ते म्हणाले काय पाहिजे तुम्हाला असे पैसे? नाही आम्हाला लँड घ्यावं लागेल. लँड आम्ही देतो. लीजवर लँड दिलं त्यावेळी सरकारने. आणि या लोकांना एज्युकेशनमध्ये आणलं, तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करा म्हणलं. ही 84ची गोष्ट आहे. ही 84 नंतर जे झालं, जेही झालं असेल 85-90, मी असं म्हणत नाही 100% लोक तसेच होते, पण मॅक्सिमम लोक बिझनेसमधले आले. अरे वा, इथे फायदा दिसतो, पैसा दिसतो. तुमची फी तुम्ही डिसाईड करायची आणि मग किती पाहिजे तेवढी फी घ्यायची. जागा अनलिमिटेड असेल तर मग त्यांनी काय ते घ्यायचं, अजून डोनेशन घ्यायचं. हा सगळा जो प्रकार आहे हा सुरू झाला. मग टीचरला पगार कमी किती द्यायचा, मग तिथे सेव्हिंग करून कुठे जायचं, ते पैसे आपल्या घरी न्यायचे, अजून दुसरा कुठला उद्योग करायचा, तिथे ते लावायचे, किंवा स्वतःचं लाविश जीवन जगायला करा, दुसऱ्या बिझनेसमध्ये पैसे डायव्हर्ट करा. हे असले प्रकार सुरू झाले. हे त्या काळात नव्हते ना 84 मध्ये. हे जे लोक आलेले आहेत प्रायव्हेटायझेशन, जे प्रायव्हेटायझेशनला दोष देऊन चालायचं नाही, प्रायव्हेटायझेशन आवश्यकच होतं, त्याच्याशिवाय होणारच नाही काम ते. त्या काळात त्या लोकांना लीजवर लँड दिलेल्या आहेत या प्रायव्हेट संस्थांना. आणि बरं काय होतं, ते सर्वे नाही होऊ शकले. प्रॉब्लेम असाही झालाय, कारण ज्या गोष्टींनी ज्या प्रकारे त्यांनी मार्केटिंग करायला पाहिजे ते केलं नाही, कारण तिथे फेल होते ते सगळे. आम्ही एज्युकेशन देतो, मार्केटिंग करणं शक्य नव्हतं त्यांना. तर ह्या अशा पद्धतीचे जे 4-5 पॉईंट्स आहेत, फॅक्टर्स आहेत, त्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. होईल, काही मर्यादित असते. शेवटी काय असते, कुठल्याही वाईट गोष्टी घडायला काहीतरी किती दिवस चालू राहणार ना. कुठे ना कुठे थ्रेशोल्ड राहतो, तिथे थांबतं ते, आणि तिथपासून मग प्रोग्रेस सुरू होऊन जातो. कुठली अधोगती व्हायला मर्यादा असतात, त्याच्या पुढे अधोगती होऊ शकत नाही ना. झिरोच्या पुढे काटा जाऊच शकत नाही ना. आणि झिरो जर असेल तर 5 वर्ष 4 वर्ष 6 वर्षानंतर तो वर तर जाणारच आहे, खाली जाऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं ह्या सिस्टमला फायदा होणार. आता ब्रांचेस चेंज होऊन राहिले. काही कॉलेजेस ब्रांचेस चेंज नाही करत, काही कॉलेजेस तिथे करतात.
तर ह्या सगळ्यांना थोडंसं आता काय म्हणतात त्याला कॉम्पिटन्सी, त्या मॅनेजमेंटलाही कॉम्पिटन्सी असली पाहिजे की, आणि थोडंसं व्हिजन असलं पाहिजे की बाबा आता कुठली गोष्ट, कोणती ब्रांच आता करायला पाहिजे. इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट तर दरवर्षी बदलतात, मग दरवर्षी ब्रांच बदलायचे का, हा पण एक विचार करायला पाहिजे. तर असं एकमेकांपासून शिकून आणि हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यापासून पाहून आणि सगळ्या पूर्ण सिस्टीमला थोडंसं राजकारण आहेच नाही म्हटलं तर. आणि तिथे ते कितीही तुम्ही स्ट्रिक्ट असाल तरी त्याला बळी जाता आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ज्या स्पीडनी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला पाहिजे ते होत नाही आहे, अशी एक परिस्थिती आहे.